सत्कार करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत आणि पालकत्वाच्या मोफत शिक्षणातिरिक्त वतीने माननीय डॉक्टर संतोष जोडगिरी सरांचे मनपूर्वक आभार मानतो। ही डिग्री माझं एक छोटंसं स्वप्न होतं, खांद्यावर घेतले, पूर्ण केले आणि मग ती डिग्री मागेच राहिली। पीएचडी करायची इच्छा मागेच राहिली। पर एक चीज बहुत बार आप लोगों ने सुनी होगी, अगर कोई चीज आप दिलो जान से चाहते हो तो पूरी कायनात वो दिलाने। मला नावं घ्यायचे नाही, पण हे घेताना हे जेव्हा ही डिग्रीचा प्रस्ताव टाकला त्यावेळेस तुम्ही आतापर्यंत किती अनाथ विद्यार्थ्यांना, सिंगल पॅरेंट विद्यार्थ्यांना त्यांचा डेटा मी कधीच कोणाला देत नाही, कारण मला नोटेट नाही करायचं की हा अनाथ आहे आणि हा अनाथ कुठे आहे। प्रोग्राम ऑर्गनाइज केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। ठीक आहे, उद्या आणि तेवढ्याच तत्परतेनं, तळमळीनं आणि आतोनात कष्ट घेतलेली ह्या प्रोग्रामची मॅनेजमेंटची फॅमिली, जो आपण गिरी सरांबद्दल छोटासा प्रोग्राम अरेंज केला सरांनी, आपल्या मनोज सरांनी तर तसं हे नेमके पीएचडी मला काहीतरी थोडंसं यामध्ये भरपूर काही घडलेलं आहे, त्याविषयी मला थोडंसं तुम्हाला नक्की सांगायचंय। मी बायोलॉजी शिकवते, वेगळी ओळख तुम्हाला करून द्यायची गरज नाहीये, पण बायोलॉजी आपल्याला एक मूलभूत सत्य पण शिकवते। बायोलॉजी आपल्याला एक मूलभूत सत्य शिकवते, ती म्हणते एक लक्षात असू द्या बेटा, पुस्तकी पदवी सगळेच मिळवतात। आम्ही पण मिळवलो, गिरी सरांनी पण मिळवले, पवार मॅडम पण मिळवले, सगळे स्टाफ आपण सगळे उद्या तुम्ही पुस्तकी डिग्र्या तुम्ही पण, यापेक्षा वेगळं आज आपल्याला काहीही नको मला असं वाटतं। हो, मला माहितीये तुमचं आता डोकं कुठे लागलेलं आहे,